तुम्ही फक्त झाडं बघता, तुम्ही जरा आजूबाजूला झाडं टाका. आता हे समोरच्या कोपऱ्यावर झाड कायच आहे, कोरडा म्हटलं बरोबर आहे. कोरडा इथे हे आंब्याचं आहे. काय 200 वर्षापूर्वीचं आहे का 300 वर्षापूर्वीचं आहे? हा 100-150 वर्षापूर्वीचं ते झाड आहे बरोबर. जास्तच असेल. ओके 200 वर्ष 300 वर्षाचं ते त्याला काहीच नाही झालं. आता हे मधलं झाड कायच आहे, आंब्याचं आहे ना. हो. ते कुठं आलं तुमच्या वावराच्या मधी आणि ते कुठं होतं वावराच्या बाहेर. त्याच्यामुळे ते वाचलं आणि हे वावराच्या मध्ये आल्यामुळे त्याच्यामध्ये जेवढे केमिकल आजूबाजूला मिळाले डाळिंबाला तोपर्यंत चांगलं होतं ते. आम्ही डाळिंब लावायच्या आधी आहे ना ते 1 नंबर झाड होतं, सगळ्यापेक्षा चांगलं होतं. आणि पुन्हा जी त्याला ते बिरड वगैरे कीड लागली का नाही त्यांनी ते खाऊन टाकलं आंब्याचं झाड. अजूनपर्यंत आमच्या लक्षात नव्हतं बरं का. आता तुम्ही म्हणलं, हे झाड काय गेलं. त्याच झाडाच्या खाली आम्ही बसून सगळे ते औषध तिथनंच सोडायची, सगळ्या बाटल्या तिथंच पडलेल्या होत्या. अजून बी काही जुनं रासायनिक तिथंच आहे पडल्या. हे आज आमच्या लक्षात येते. ते खून केला फार मोठा. म्हणजे ते झाड जे आहे ते झाड ओरडू सांगू राहिलो माझ्यावर किती विषाचा अत्याचार केला गेला. तुम्ही एवढं मोठं झाड मारलं तर ही जमीन तुमची नापीक झाली. याच्यामध्ये काय विशेष गोष्ट आहे. म्हणजे केमिकलच्या अत्याचारामुळे बाग गेली हे आजपर्यंत तुमच्या लक्षात आलं नाही नव्हतं. हे त्याचा पुरावा आहे. पण आम्ही सगळे आणि ह्या झाडाच्या नंतरचं कितीतरी झाड आहे, नवीन झाड आहे. तुमचा आलो आपण झेंडूच्या प्लॉटच्या विजिटला, पण तुमची सगळी हिस्ट्री तयार झाली त्या डाळिंबाच्या बागाची. तो झाला इतिहास. आणि छत्रपती असं म्हणतात रायगडावर कालच्या पुण्यावर आजचा दिवस उगत नाही, म्हणून आज आपल्याला एस द्विवेदीची पुण्य परत आज याच्यामध्ये पेरायची आणि परत तो दिवस आणायचा. येणार आहे परत. का नाही येणार. जर डायग्नोसिस झालं व्यवस्थित तर उपचार अवघड नाही. या जगात प्रत्येक गोष्टीला उपचार आहे, फक्त रोग निदान झालं पाहिजे.